हेडलाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचं, सामनाच्या रोखठोकमधून युतीवरती भाष्य, तर सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील म्हणत लगावला टोला। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड, राष्ट्रपती कोट्यातून निकमांना राज्यसभेवर संधी, निकम यांनी मानले राष्ट्रपतींचे आभार। नागपूरच्या धापेवाड्यात टेक्सटाईल सिल्क साडी कारखाना सुरू, हेमा मालिनी यांना खास धापेवाड्यातील साडी नेसण्याची गडकरींची विनंती। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब, इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान। जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, त्यांच्या पक्षात ते आनंदी नाहीत, कालांतराने बघू काय होतं, गिरीश महाजनांचं सूचक विधान। कबड्डी संघटनेत काहींनी चुकीचा मार्ग अवलंबला, आता कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल, शरद पवारांच्या सूचक वक्तव्याने कबड्डी संघटनेतही काका पुतण्यांमध्ये सामन्याच्या चर्चांना उधाण। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे आणि शिवसैनिकांनी घडवली अद्दल, मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला चोप देत शिकवला धडा। पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, सिगारेट न दिल्याच्या रागातून कोयते घेऊन दुकानावरती हल्ला, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याला मारहाण, जखमी उपसरपंचावरती रुग्णालयात उपचार सुरू। जुन्नरच्या काळू धबधबा परिसरामध्ये पाण्यात अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश, पर्यटकांनी ओढणी आणि स्कार्फच्या मदतीने पर्यटकाला काढलं बाहेर। तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये मालगाडीला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोळ, आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू।